करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद श्रीदासबोध दशक 13वा नामरूप समास 3रा उभारणी निरूपण नाम श्रीराम समर्थ. ब्रह्म घन आणि पोकळ आकाशाहून विशाल निर्मळ आणि निश्चल निर्विकारी. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवातच ज्या प्रार्थनेने करून दिली तीच प्रार्थना आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी बघा प्रत्यक्षपणे देवासमोर म्हटली पाहिजे. कारण एवढं मोठं सामर्थ्य असताना आपण रात्रंदिवस इकडे तिकडे फिरत असतो. परंतु सुख समृद्धी शांती त्याचप्रमाणे तेथे देवाची वस्ती आहे ना. त्या देवाच्या वस्तीमध्ये आपला देह प्रत्यक्षपणे पाहायला मिळत नाही. कारण आपलं मन चंचल आहे आणि या चंचल मनाला स्थिरावर आणण्यासाठी आपल्याकडून प्रार्थना म्हटली जाते. मग या प्रार्थनेचं स्वरूप काय, प्रार्थनेचं महत्त्व काय. ज्याप्रमाणे ब्रह्म विष्णू आणि महेश, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू आणि गुरुर्देहो महेश्वरा, या तिघांचं स्मरण करून झाल्यानंतर प्रत्यक्षपणे जो चौथा आहे तो या तिघांच्या पलीकडे असणारा श्री सद्गुरू साक्षात आहे. चमत्कारिक भाग नाही आहे. समर्थाने या प्रार्थनेमध्ये सुद्धा 16 श्लोक प्राप्त करून दिलेत. या 16 श्लोकांमध्ये एवढं भलं मोठं सामर्थ्य आहे ना. प्रत्येक कार्याची सुरुवात आपण प्रार्थनेने करत असतो. आपण बघा ज्याप्रमाणे स्मरण करतो, स्मरण करत असताना ज्याप्रमाणे सकाळ असो किंवा संध्याकाळ असो आपल्याकडून ते प्रार्थना बोलली गेली पाहिजे. आपलं मन खूप चंचल आहे. देह जागेवरच आहे, शरीर आपलं जागेवर आहे, परंतु मन बघा इकडे तिकडे भ्रमंती आहे, संपूर्णपणे इकडे तिकडे फिरत आहे. म्हणून जोपर्यंत आपल्याला जाणीव होत नाही, जोपर्यंत प्रत्यक्षपणे सद्गुरुरायाचं दर्शन होत नाही, तोपर्यंत आपलं मन चंचल राहणार एवढं मात्र निश्चित आहे. कारण ज्याच्या दृष्टी खालून गेले ऐसे काहीच नाही उरले. ज्याने संपूर्णपणे हा समाज का उत्तमच आहे, ज्याने या देहाची संपूर्णपणे उभारणी केलेली आहे, त्याच्या दृष्टीखालून काहीच गेले नाही, ऐसे काहीच नाही उरले. विचार करा. म्हणून मत मांडलंय खुद्द भगवंताचं. आपण लोकांची मतं ऐकली, लोकांच्या मतानुसार आपण वागत गेलो. ह्या ना त्या कारणामुळे आपल्यामध्ये भांडण झाले, वाद झाले. परंतु हे जे श्रवण आहे, हे जे निरूपण आहे, खुद्द भगवंताचं. भगवंताचं श्रवण असो किंवा निरूपण असो, त्याचप्रमाणे आपल्याला ऐकायला खूप कंटाळा येतो, आळस येतो, झोप येते. परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, कुठे गाणी जर वाजत असेल, कुठे चित्रपट असेल, तर तिथे आपण बघा. कारण का, तिथे आळसपणा नसतो, तिथे आपलं शरीर आपला देह उड्या मारत असतो.
त्या गाण्याच्या तालावर नसतो. परंतु समर्थ म्हणाले आपल्याला सुद्धा नियम दिलेले आहेत, त्या नियमांचं पालन आपल्याला सुद्धा करता आलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीला मर्यादा प्राप्त करून दिलेल्या आहेत, प्रत्येक गोष्टीला नियम आहेत. मग आपला देह जर समजा नियमात नसेल तर पुढे यम आहेतच. मग काळाची बा उडी पडेल बा जेव्हा, तेव्हा सोडविना माय बाप. म्हणून दशक 13वा नामरूप आणि समास 3रा उभारणी निरूपण का प्राप्त करून दिलेलं आहे. आपल्या देहाची उभारणी कशा प्रकारे करण्यात आलेली आहे. साधं सुद्धा नाही हो. आपण मातीचा प्रत्यक्षपणे बघा, जसा पुतळा तयार करायचा तसा आपण करू शकतो. आपला सुद्धा देह हा हाडामासाचा मातीचा. या भूमीतूनच आपला जन्म प्रत्यक्षपणे प्राप्त झालेला आहे. परंतु त्यामध्ये सामर्थ्य प्राप्त करण्याचं फक्त ईश्वराचंच कार्य आहे. रक्ताची कुठे फॅक्टरी पाहायला मिळाली का हो? नाही ना. ज्याने प्रत्यक्षपणे देह घडवला त्यालाच माहीत आहे. कारण त्यानेच आपल्याला जन्माला घातलेला आहे आणि त्यालाच माहिती आहे आपल्या शेवटची तारीख केव्हा आहे. म्हणून आपली जेवढी पुण्याई आहे, आपली जेवढी शिल्लक आहे, तोपर्यंत आपण या पृथ्वी तलावर असणार आहोत. म्हणून समास 3रा उभारणी निरूपण नाम श्रीराम समर्थ. करूया श्रवण. ब्रह्म घन आणि पोकळ आकाशाहून विश, निर्मळ आणि निश्चल निर्वी. समर्थ म्हणाले ब्रह्म हे घन पोकळ भासणारे आणि आकाशाहून विशाल, निर्मळ आणि निश्चल आणि निर्विकार आहे. आता हे सर्व आकाशात व्यापलेलं आहे. बघा आपण 16 श्लोक जे प्राप्त करून दिलेले आहेत, त्या श्लोकांमध्ये सर्वात शेवटचा श्लोक म्हणजे आकाशात पतितं तोय यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशव प्रतिगच्छति यानी कानी च पापानी जन्मांतर कृतानि च तानी तानी विनश्यांती प्रदक्षिणा पदे पदे. सर्व या आकाशामध्ये व्यापलेलं असताना सुद्धा ब्रह्म हे घन आहे आणि परंतु हे पोकळ भासणार आहे. आकाशाहून विशाल दिसणार आहे, निर्मळ आहे, निश्चल आणि निर्विकारी आहे. कोण आहे? तर ब्रह्म. आपण स्मरण केलं ना ब्रह्मा विष्णू आणि महेशांचं. मग त्याचप्रमाणे तो निर्मळ, निश्चळ आणि निर्विकारी आहे. ऐसेची असता कित्येक काळ तेथे आरंभला भूगोल तया भूगोलांचे मूळ सावध ऐका. आता ऐसेची असता कित्येक काळ, हा काळ कुठला चालू आहे? तर प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो, आपण वर्तमान काळ जरी जगत असलो, ज्या भूतकाळात गोष्टी घडून गेलेल्या आहेत, कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि प्रत्यक्षपणे असलेला हा कलियुग. ऐसेची असता कित्येक काळ, आपल्या जन्मापूर्वीची जी संपूर्णपणे आपण विचार करतो, आपल्या आईवडील असताना, आपल्या आजी आजोबा असताना त्यांचा पूर्वीचा काळ कसा होता. तेथे आरंभला भूगोल. मग या भूगोलाची निर्मितीचा आरंभ कसा झाला, भूगोलाचं मूळ काय आहे, ते आता आपण सावधपणे ऐकलं तरच आपल्याला माहिती पडेल ना. आपण शाळेमध्ये सुद्धा गेलो, शाळेमध्ये सुद्धा आपल्याला विषय होता ना भूगोल, बरोबर की नाही. आपण भूगोलाचा अभ्यास सुद्धा केला. परंतु हे झालं पुस्तकी ज्ञान. आपल्याला समर्थाने उत्तम प्रकारे आता सावध व्हायला सांगितलं. परब्रह्म असता निश्चल तेथे संकल्प उटीला चंचल तयास बोलीचे केवळ आदि नारायण.
परब्रह्म निश्चल असताना तेथे बहुश्याम हा चंचल संकल्प उठला, त्यालाच केवळ आदिनारायण म्हणतात. आता विचार करा, परब्रह्म असता निश्चल. आपण चंचल आहोत, आपला देह चंचल आहे एवढं मात्र निश्चित आहे. परंतु परब्रह्म असता निश्चळ, तो ठाई ठाई आहे, तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये वास्तव्य आहे, जळी स्थळी काष्टी पाषाणी. परंतु तेथे संकल्पा उठिला चंचल, तयास बोलीचे केवळ आदिनारायण. मूळ माया जगदेश्वर, त्यासीच म्हणीजे षडगुणेश्वर. अष्टदा प्रकृतीचा विचार तेथे पहा. आता विचार करा, मूळ माया जगदेश्वर समासाचं नाव सुद्धा उत्तम प्रकारे उभारणी निरूपण. आपल्या या देहाची उभारणी कशा प्रकारे झालेली आहे? 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये आणि अष्टदा प्रकृती. म्हणजेच काय? 3 गुण, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. बरोबर की नाही? म्हणजे मूळ माया जगदीश्वर, तेथे अष्टदा प्रकृती. आता विचार करा, हा सुद्धा भाग समर्थाने आपल्याला प्राप्त करून दिलेला. आईलीकडे गुणक्षोभिनी, तेथे जन्म घेतला त्रिगुणी. मूळ ओंकाराची मांडणी, तेथून जन्मावी. बघा, प्रत्यक्षपणे जाणलं पाहिजे, या मूळ मायेतूनच गुणक्षोभिनी माया उत्पन्न झाली आणि तिच्यापासूनच त्रिगुणांनी जन्म घेतला. मूळ ओंकार तेथूनच उत्पन्न झाला. बघा, ओंकार स्वरूपा सद्गुरु स्वरूपा, तुझं नमो तुझं नमो तुझं नमो. कारण या मूळ मायेतूनच गुणशोभिनी माया उत्पन्न झाली. सहजासहजी नाही हो. का भाग दिलेला आहे? तिच्यापासून त्रिगुणांनी जन्म घेतला, सत्वगुणांनी, रजोगुणांनी आणि तमोगुणांनी. आता त्याचा भाग समर्थाने उत्तम प्रकारे आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे, सत्व, रज आणि तमोगुणाचा. अकार उकार मकार, तिन्ही मिळून ओंकार. पुढे पंचभूतांचा विस्तार विस्तार. आता अकार, उकार आणि मकार मिळून ओंकार झाला. आपण शाळेमध्ये असताना सुद्धा बघ, विचार कर, आपण लहानपणी असताना आपलं अक्षर बघा, ज्याप्रमाणे लिहायचो ते दुसऱ्यांना समजत नव्हतं. आपले टीचर, आपले सर, आपले आजूबाजूचे जे असणारे आपले मित्रमंडळी, त्यांना सुद्धा आपलं अक्षर समजत नव्हतं. मग ते विचार करायचे, ते बोलायचे आपल्याला, अरे काय अक्षर काढले, ते तुला तरी समजतं का? म्हणजे आपण विचार करायचा, अरे आपण लिहून तरी आपल्यालाच विचारतात, आपल्यालाच बोलतात, मग असं का होतं? परंतु अकार उकार मकार आपण उत्तम प्रकारे लिहिलं पाहिजे, उत्तम प्रकारे बोललं गेलं पाहिजे. आपलं अक्षर हे उत्तम प्रकारे का असलं पाहिजे? समर्थ म्हणाले, वाटोळे सरळे मोकळे, ओतले म्हशीचे काळे, कुळकुळीत ओली चालिल्या ढाळे, मुक्त माळा जैसा. उत्तम प्रकारे अक्षर, त्यावर जर काना मात्र वेलांटी उकारच नसेल तर होईल का? समर्थ म्हणाले, नाही ना. का? बघा, प्रत्यक्षपणे भाग का दिलेला आहे? यानंतर पंचभूतांचा प्रचंड विस्तार झाला. आता पंचमहाभूत कोणती? तर पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. या पंचमहाभूतांचा तिथे विस्तार सुद्धा झाला. आकाश म्हणजे ते अंतरात्म्यासी, तयापासूनी जन्म वायसी, वायोपासून तेजासी जन्म झाला.
आकाश म्हणजे अंतरात्मा. अंतरात्म्यालाच आकाश म्हणतात, कारण सर्व आकाशामध्येच व्यापलेलं आहे, म्हणून आकाशालाच अंतरात्मा म्हटलेलं आहे. मग त्यापासून वायूचा जन्म झाला. आता डोळ्यांनी आपल्याला हवा दिसते का? विचार करा. आपल्याला फक्त स्पर्श जाणवतो. वारा आला, हवा आली, स्पर्श जाणवतो. बघा, धुळीचे कण आपल्याला उडताना दिसतात. हवेमध्ये एखादी पिशवी, एखादा कागद उडताना आपल्याला पाहायला मिळतं. मग आपण विचार करतो की डोळ्यांनी आपल्याला हवा जाणवत नाही, परंतु प्रत्यक्षपणे तो वायू आहे, त्याचा फक्त आपल्याला स्पर्श जाणवत असतो. वायूपासून तेज उत्पन्न झाले. वायूपासून काय उत्पन्न झालं? तर तेज. पृथ्वी, तेज, वायू, आकाश. का भाग दिलेला आहे? आपण या पृथ्वी तलावर आहोत ना. मग वायूपासून तेज उत्पन्न झाले. आता समर्थाने उत्तमाचा भाग सुद्धा दिला. आकाश म्हणजे अंतरात्म्याचे. ज्यावेळी आपण आकाशाकडे पाहतो, सकाळची वेळ असो, दुपारची वेळ असो, त्यावेळी आकाशाकडे पाहिलं की आकाशामध्ये फक्त ढग फक्त पाहायला मिळत असतात. परंतु त्याच आकाशामध्ये संध्याकाळ झाली, रात्रीच्या वेळी आपल्याला असंख्य चांदण्या पाहायला मिळतात. मग आपण विचार करतो, अरे या चांदण्या आल्या कुठून? तिथेच आहेत की काळे ढग जमा झाले किंवा ढग आडवे आले तर ते दिसेनाशे होतात, असं काही आहे का? समर्थाने तो सुद्धा भाग दिलेला आहे. उभारणी केलेली आहे ना. वायोचा कातरा घसवटे, तेने उष्णी वन्नी पेठे, सूर्यबिंब ते प्रगटे ते ठाई. आता ज्याप्रमाणे अंतरात्म्यालाच आकाश म्हटलं गेलं, आकाश तर झालेलं आहे. पृथ्वी तर, या पृथ्वी तलावर आपण राहिलेलो आहे, राहत आहोत आणि पुढे सुद्धा राहणार आहोत. परंतु त्या अंतरात्म्यालाच आकाश म्हणतात. ज्या आकाशापासून वायूचा जन्म झाला, ज्या वायूपासून तेज उत्पन्न झालं, परंतु वायूमध्ये घर्षण होऊन शेवटी अग्नी होऊ लागला. म्हणजे कसा भाग दिलेला आहे बघा. आणि त्यातून सूर्यबिंब प्रगट झाले. किती भलं मोठं सामर्थ्य आहे. वायूपासून, वायूमध्ये हे घर्षण प्रत्यक्षपणे होऊन उष्ण अग्नी प्रगट झाला आणि त्यातून सूर्यबिंब प्रगट झाले. म्हणजेच आपण एखादा दगड असतो बघा, गारगुटीचा दगड असतो, तो एकमेकांवर घासला की आपल्याला त्या दगडापासून ठिणगी पाहायला मिळते. म्हणून समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे. वारा वाजतो शीतळ, तेथे निर्माण झाले जळ, ते जळ आळून भूगोल निर्माण झाला. नंतर थंड वारा वाहू लागला, तेथे जल निर्माण झालं आणि ते जल आळून बघा प्रत्यक्षपणे भूगोल म्हणजे पृथ्वी निर्माण झाली.
म्हणजे विचार करा, वारा वाजवते शीतळ. आता गरमीचे दिवस चालू आहेत, कडाक्याचं ऊन पडलेलं आहे. मग ज्यावेळी आपल्याला हवेचा स्पर्श जाणवेल, तो थंड असेल की वातावरणानुसार गरम असेल, बघा तुम्हीच विचार. कारण वारा वाजवते शीतळ, थंडीच्या दिवसामध्ये थंड हवा जाणवेल. परंतु तेथे झाले निर्माण जल. ते जल आळून भूगोल निर्माण झाला. मग शेवटी बघा, या पृथ्वी तलावर आपण जन्माला आलेलो आहोत, म्हणजे आपण एक प्रकारचा पाण्याचा फुगवटा. मग त्या भूगोलाच्या पोटी अनंत बीजांची या कोटी, पृथ्वी पाण्या होता भेटी, अंकुर निगती. समर्थ म्हणाले, त्या भूगोलाच्या पोटात नाना प्रकारची अनंत बीजे निर्माण झाली व पृथ्वी व पाणी यांच्या मदतीने त्या बीजातून अंकुर फुटले. सहजासहजी नाही. आपल्या आजूबाजूला सुद्धा झाडं असतात, म्हणजेच रस्त्याच्या आजूबाजूला असणारी झाडं आणि आपल्या घरामध्ये असणाऱ्या कुंड्यांमधली झाडं, रोपं जर विचार केला, पृथ्वी आणि पाणी यांच्या मदतीने त्या बीजातून अंकुर फुटते. या पृथ्वी तलावर अनेक प्रकारची झाडं, अनेक प्रकारची वृक्ष आपल्याला पाहायला मिळत असतात. परंतु पृथ्वी आणि पाणी यांच्या मदतीने त्या बीजातून अंकुर फुटत असते. अनंत बीज निर्माण झालेली आहे. कारण आपण जे झाड लावत आहोत, बीज लावत आहोत, ते लावत असताना आपण आपलं लक्ष संपूर्णपणे जे बीज आपण पेरत आहोत, ते बीज पेरत असताना आपलं मन जिथे आपण काम करत आहोत, आता रोप लावत आहोत, तर कशा प्रकारे रोप लावत आहोत. ध्यान मूल सद्गुरु मूर्ती, पूजा मूल सद्गुरु पदम, मंत्र मूल सद्गुरु वाक्यम, मोक्ष मूल सद्गुरु भाग दिलेला आहे. ध्यान कोणाचं असतं? आपण रोप लावतो, बीज पेरतो आणि साईड लावतो, परंतु त्यांचं पालन कोण करेल? जर समजा बघा, प्रत्यक्षपणे एखादं बीज आपण जमिनीमध्ये पेरलं, त्या झाडाचं, त्या रोपाचं आपल्याला संवर्धन करता आलं पाहिजे. नुसतं बीज लावून उपयोगाचं नाही हो. जे बीज पेरलेलं आहे, ते बीज पेरल्यानंतर जोपर्यंत ते रोप झाड मोठं होत नाही, तोपर्यंत आपण त्या झाडाचं, त्या रोपाचं आपण संवर्धन केलं गेलं पाहिजे. कारण पावसाळ्यामध्ये बघा, सर्वकडे हिरवळ पसरली की आपल्याला खूप शांत वाटत असतं. मनाला सुद्धा एक प्रकारे बघा सकारात्मक दृष्टिकोन येत असतो. कारण का? ती संपूर्णपणे हिरवीगार, जशी रोपं आपल्याला पाहायला मिळतात, त्याचप्रमाणे मनाला सुद्धा प्रसन्न वाटत असते. परंतु त्या उन्हाच्या वेळी ती रोपं नाहीशी होतात आणि जिकडे तिकडे दगड, माती, रेती हे पाहायला मिळत असते. म्हणजे विचार करा, त्या भूगोलाच्या पोटी अनंत बीजांची या कोटी, पृथ्वी पाण्या होता भीती,
अंकुर त्या भूगोलाच्या स्फोटी समर्थ म्हणाले, पृथ्वी वल्ली नाना रंग, पत्रे पुष्पाचे तरंग, नाना स्वाद ते मग फळे झाली. आता पृथ्वीवर नाना रंगाच्या नाना वेली तयार झालेल्या आहेत, फुले तयार झालेली आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक प्रकारची चव असलेली अनेक फळे उत्पन्न झालेली आहेत. पृथ्वीवर नाना रंगाच्या नाना वेली. आपण विचार करतो, अरे अनेक प्रकारची फुलं आपल्याला पाहायला मिळतात. अनेक प्रकारची झाडं, अनेक प्रकारच्या वेली पाहायला मिळतात. अनेक प्रकारची फळं. कारण या पृथ्वी तलावर एकच झाड नाही आहे. काही विषारी आहेत, औषधी वनस्पती आहेत, बरोबर की नाही? म्हणजे ज्याप्रमाणे बघा ते धोत्र्याचा फूल असतो आणि प्रत्यक्षपणे आपल्यामध्ये एखादं फूल असेल, मोगऱ्याचं फूल असेल, कितीही टेन्शन असू दे तरी सुद्धा ते फूल, त्या फुलाचा वास अगदी सुंदर. आणि बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना, त्या मोगऱ्याच्या फुलांनी, मोगऱ्यांच्या कळ्यांनी संपूर्णपणे परिसर हा दरवळलेला पाहायला मिळतो. कारण अनेक प्रकारच्या रंगाची फुलं आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे. नाना भूगोलाच्या पोटी अनेक प्रकारची अंतफुटी. ज्याप्रमाणे आपण सकाळ संध्याकाळ जशी रोपांना आपण पाणी घालत असतो, त्याचप्रमाणे आपण सुद्धा बघा प्रत्यक्षात पाहायला गेलो पाणी देण्याचं काम करत असतो. परंतु त्या वृक्षाची वाढ, त्या रोपाची वाढ प्रत्यक्षपणे परमेश्वर करत असतो. त्या झाडाच्या मुळापर्यंत आपण पाणी टाकत असतो, परंतु ते झाडाचं मूळ आपल्याला कधी पाहायला मिळत नाही. पत्रे पुष्पे फळे मुळे, नाना वर्ण नाना रसाळे, नाना धान्य अन्न केवळे तेथून झाली. समर्थ म्हणाले, पानं, फळं, मुळं, नाना वर्णाची नाना प्रकारच्या रसांनी युक्त अशी नाना अन्नधान्य सर्व पृथ्वी आणि जलाच्या संयोगाने निर्माण झालेली आहेत. म्हणजे पानं, फुलं, फळं, मुलं, नाना प्रकारच्या वर्ण, बघा अनेक प्रकारची वर्ण तयार केली आहेत. म्हणजे विचार जर केला तर या पृथ्वी तलावर आपण तिथे प्रत्यक्ष जर पाहायला गेलो, अनेक प्रकारच्या झाडांच्या फांद्या, अनेक प्रकारच्या झाडांची पानं आपल्याला पाहायला मिळतात. काही सुकलेली पानं असतात, काही हिरवीगार पानं असतात, काही कच्ची फळं असतात, काही पिकलेली फळं असतात. मग प्रत्येक प्रकारची आपण फळाची आपण चव जर घेत राहिलो तरी बघा या जीवनामध्ये पत्रे पुष्पे फळे मुळे, नाना वर्ण नाना रसाळे, नाना धान्य अन्न केवळे तेथून झाली. पानं, फुलं, मुळं, नाना वर्णांची नाना प्रकारच्या रसांनी युक्त अशी नाना अन्नधान्य
वगैरे सर्व पृथ्वी व जलाच्या संयोगाने निर्माण झाली आहे. अन्नापासून झाले रेत, हा उत्तमाचा भाग दिलेला आहे बघा समर्थांनी. रेतापासून प्राणी निपजत, ऐसी रोकडी प्रचित उत्पत्तीची सुरुवात कशा प्रकारे झालेली आहे. अन्नापासून झाले रेत आणि रेतापासून प्राणी निपजत. अन्नापासून वीर्य तयार झाले आणि त्यापासून प्राणी उत्पन्न झालेला आहे. या प्रकारे या उत्पत्तीची रोकडी प्रचिती सर्वांना येत असते. आता ज्याप्रमाणे आपण अन्न खात असतो, अन्न खात असताना त्यातून आपल्याला प्रथिने सुद्धा मिळत असतात, खायला सुद्धा मिळत असतात. परंतु बघा त्या अन्नापासूनच झाले रेत. आपण जेवढं भूक असेल तेवढंच आपण खात असतो. जास्त खाल्लं, ओव्हर खाल्लं तर शरीर सुद्धा आपलं थकतं. कुठल्याही गोष्टीत आपल्याला बघा लक्ष लागत नाही. कारण का, जेवढी मर्यादा होती, जेवढे लिमिट होतं तेवढे दिलेलं आहे. कारण या पृथ्वी तलावर अंडज, जारज, श्वेतज, उद्विज, पृथ्वी पाली सकळांचे बीज, ऐसे नवल चोज, सृष्टी रचनाचे. अनेक प्रकारची बघा प्रत्यक्षपणे या पृथ्वी तलावर जीवजंतू पाहायला मिळतात. अनेक प्रसंगी समर्थ म्हणाले अंडज, जारज, श्वेतज आणि उद्विज. त्याच प्रकारे सृष्टी रचनेचं मोठं नवल म्हणजे काय, चारी खाणी चारी वाणी 84 लक्ष जीव युनी, निर्माण झाले लोकतिनी पिंड ब्रह्मांड. चारी खाणी चारी वाणी 84 लक्ष जीव युनी. आता आपण विचार करतो, चारी खाणी चारी वाणी आणि 84 लक्ष जीव युनी. आपला देह प्रत्यक्षपणे या पृथ्वी तलावर जन्माला येत असताना आपली जेवढी पुण्याई होती, आपली जेवढी शिल्लक होती तेवढं घेऊन प्राप्त आलेलं आहे. परंतु तिन्ही लोक जेथून निर्माण झाले त्या देवरायासी कोणी न. याप्रमाणे बघा या आपल्या पिंडाची उत्पत्ती कशी झाली. जे पिंडी ते ब्रह्मांडी, मुळी अष्टदा प्रकृती, अवघी पाण्यापासून जन्मती, प्राणी नसता मरती सकळा पळा. आता प्रत्येक जीवजंतू, प्रत्येक पशुपक्षी, सर्व सजीव सृष्टीनं या पृथ्वी तलावर सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी. पाणी नसेल तर कोणीही जिवंत राहू शकणार नाही. कारण पाण्याशिवाय संपूर्ण बाजूला आहे. कारण जीवन हे पाणी आहे ना. पाणी म्हणजे जीवन आहे. जीवनात जर पाणीच नसेल तर आपण राहू शकू का? नाही. कारण या पृथ्वी तलावर बघा आता काही भूचर आहेत, खेचर आहेत, वनचर आहेत, जलचर आहेत. जे जलामध्ये आहेत त्याचप्रमाणे या भूचरांना, खेचरांना, जलचरांना, वनचरांना प्रत्येकाला पाण्याची गरज असते. म्हणजेच
ही जी अष्टधा प्रकृती आहे, सर्व प्राणी पाण्यापासून जन्मतात. आपला देहसुद्धा पाण्यावरचा बुडबुड आहे. पाणी नसेल तर कोणीही जिवंत राहू शकत नाही. अपराधापासून बघा, प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो, पाण्यातील मासा झोप घेतो कैसा, ज्याच्या वंशी जावे तेव्हा त्याला कळेल. आपल्याकडून सुद्धा काही गोष्टी अशा होत असतात. आपण पाण्यातील मासा जाळीमध्ये पकडत असतो, परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, पाण्यातून जेव्हा तो बाहेर मासा येतो तेव्हा तो तडफडतो की नाही. मग तसंच आपला देह हा तडफडलेल्या अवस्थेत पाहायला मिळतो. नवे अनुमानाचे बोलणे, याचा बरा प्रत्यय घेणे, वेदशास्त्रे पुराणे प्रत्यय घ्यावी. हे बोलणं आहे, हे अनुमानाचं नाही आहे. याचा प्रत्यक्ष अनुभव आपण घेऊन पाहिला पाहिजे. ही अनुभवे आपण जाणली पाहिजेत. म्हणजेच काय, नवे अनुमानाचे बोलणे, याचा बरा प्रत्यय घेणे. ज्याप्रमाणे या पृथ्वी तलावर कोणीही पाण्याविना जगू शकणार नाही, त्याचप्रमाणे आपल्याला जर अनुभव घ्यायचा असेल तर वेद, शास्त्र आणि पुराणांचा अभ्यास आपल्यामध्ये असायलाच हवा. जे आपल्या प्रत्यय येना, ते अनुमानिक घ्यावे ना. प्रत्ययाविना सकळ जना व्यवसाय नाही. जे आपल्या अनुभवाला येत असेल अशा काल्पनिक गोष्टींचा कधी स्वीकार करू नये. अनुभवाशिवाय सर्व लोकांत, प्रपंचात अर्थात परमार्थही दुसरा आधार म्हणजे विचार करा. काल्पनिक गोष्टींचा कधी स्वीकार करू नये. काल्पनिक गोष्टींचा स्वीकार आपण कधी करत असतो, जे भूतकाळात घडलेलं आहे आणि आता आपण वर्तमान काळ जगत आहोत. समर्थांनी सुरुवातीलाच हा भाग दिलेला आहे. आपण भूतकाळाचा विचार करत असतो. ज्या काल्पनिक गोष्टी आहेत त्यांचा आपण कधीच स्वीकार करू नये. आणि अनुभवाशिवाय सर्व लोकांना प्रपंचात अथवा परमार्थही दुसरा आधार. आपल्याला ज्या ज्या गोष्टींचा अनुभव आहे त्या गोष्टी आपण प्रपंचामध्ये असो किंवा परमार्थामध्ये असो, त्या गोष्टींचं आपण पालन करत असतो. एखादा व्यवसाय असेल, एखादा धंदा असेल, शेवटी अनुभव असेल तरच आपण पुढे जाऊ. अन्यथा आपण लोकांच्या बोलण्यानुसारच आपण एखादं कर्तव्य करत बसू. आधार सर्वजण फक्त बोलायला असतात, परंतु धीर देणारा कोणीही नाही. आपण प्रत्येक जणांचा आधार घेत राहिलेलो आहोत. प्रपंचात, संसारामध्ये असं पाहायला मिळतं. म्हणून समर्थ म्हणाले, व्यवसाय प्रवृत्ती निवृत्ती दोहींकडे पाहायचे प्रचिती. प्रचिती विने अनुमानी असती ते विवेकहीन. समर्थ म्हणाले, व्यवसाय प्रपंचाचा असो वा परमार्थाचा असो, व्यवसाय प्रपंचाचा असो किंवा परमार्थाचा असो, दोन्हीकडे प्रचिती असणे अत्यंत आवश्यक आहे. प्रचिती विना बैसोची नाही. जिथे आपल्याला उत्तम प्रकारे काम करता येईल ते प्रपंचामध्ये असो किंवा परमार्थामध्ये असो. कारण प्रचिती खेरीज जे लोक केवळ अनुमानानुसार
विसंबून राहतात, ते विवेकहीन असतात. आपण विचार करतो, आपण सुद्धा विवेकहीन असलं पाहिजे. जेथे जेथे आपण जात आहोत तेथे आपण विवेकासहित असणं गरजेचं आहे. ऐसा सृष्टी रचनेचा विचार, संकलित बोलीला प्रकार, आता विस्ताराचा संवार तोही ऐका. असा हा सृष्टी रचनेसंबंधीचा विचार येथे संकलित करून सांगितलेला आहे. आता या विस्ताराचा संवार कसा होतो ते सुद्धा आपण ऐकलं पाहिजे. सृष्टी रचनेचा विस्तार कशा प्रकारे झालेला आहे. सृष्टीची रचना ज्याप्रमाणे बघा, प्रत्यक्षात पाहायला गेलो, मुळापासून शेवटवरी अवघा आत्मारात्माची करी आणि विवरी यथायोग्य. मूळ आहे, मुळापासून शेवटवरी, अथवा अवघा आत्मारात्माची सर्व गोष्ट तोच करत आहे. करी आणि विवरी यथायोग्य, मुळापासून शेवटपर्यंत सर्व काही आत्मारामच करत असतो. तोच करतो आणि यथायोग्य विवरणही तोच करून घेतो. फक्त आपल्याला कार्याला उभं तो ठेवत असतो. आपल्याकडून कार्य तोच करून घेत असतो, कारण कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत. विचार करत नाही बसायचा की माझ्याकडून होईल की नाही होणार, म्हणून भाग दिलेला आहे. पुढे संवार निरोपिला, श्रोती पाहिजे ऐकिला, इतुक्या उपरी झाला समास पूर्ण. कारण पुढच्या समासामध्ये संवाराचं वर्णन करून दिलेलं आहे, ते श्रोत्यांनी संपूर्णपणे ऐकलं पाहिजे. पुढे संवार निरोपिला, श्रोती पाहिजे ऐकिला, इतक्या उपरी झाला समास पूर्ण. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे उभारणे निरूपण नाम समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ.